महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले ज्यांची आज जयंती आहे, या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. सावित्रीबाई फुले, मातोश्री रमाई आणि आपले सगळे महापुरुष यांनाही अभिवादन करतो. ताईंनी आपल्याला फार वेगळ्या पद्धतीनं आत्मसंरक्षण, सेल्फ डिफेन्स याचं एक वेगळ्या पद्धतीनं प्रात्यक्षिक करून दाखवलं. फार महत्वाचं होतं. आता जेव्हा आज आपल्याला महात्मा फुल्यांवर थोडस त्यांच्या जयंती निमित्त आपल्याला मार्गदर्शन नाही म्हणणार, मी तुमच्याशी हितगुजच करणार आहोत. महात्मा फुले यांच्याविषयी मला असं वाटते की आपल्या पंचशील बौद्ध महिला मंडळ आणि हे जे आपले आयोजक आहेत यांचा मी आभारी आहे. मला वाटतं आपल्यापैकी बहुतेकांनी महात्मा फुलेंविषयी ऐकलेलं आहे. माईक काय झालं? या माईकने येते काय? मग ठीक आहे, आज माईक वापरू. माईकची चिंता नाहीये. आवाज येतोय का बाहेर? मग ठीक आहे. तर माईक काय अडथळा असेल तो दूर करता येईल. सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता ताईंनी ज्या प्रकारे सांगितलं, महात्मा फुलेंविषयी आपल्याला बहुतेकांना माहिती आहे, त्यांच्या कामाविषयी माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला काही वेगळं काही सांगणं हे थोडस कठीण होईल. पण आपण काही मूलभूत स्वरूपाच्या ज्या बाबी आहेत त्यावर विचार करूया. पहिल्यांदा महत्वाचा प्रश्न असा की स्त्री आणि पुरुष महात्मा फुल्यांच्या विचाराचा आपण मागोवा घेऊया. जसं आता ताईंनी आपल्याला काही प्रश्न विचारले, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? स्त्री श्रेष्ठ आहे की पुरुष श्रेष्ठ आहे? स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. एक तर स्त्री श्रेष्ठ असेल, स्त्री पुरुष समान असतील, किंवा पुरुष श्रेष्ठ असेल. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. स्त्री श्रेष्ठ आहे, पुरुष श्रेष्ठ आहे की दोघेही समान आहेत? महात्मा फुल्यांचं काय मत होतं? नाही, महात्मा फुलेंचं हे मत नाहीये. महात्मा फुल्यांचं असं मत आहे की स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. महात्मा फुल्यांच्या, म्हणून मी आज बरंच थोडस एक साहित्य थोडं आणलं होतं ते याच्याकरता, कारण मला वाटलं होतं की हा प्रश्न येईलच. महात्मा फुलेंनी याच्यामध्ये एक पुस्तक आहे, स्त्री आणि पुरुष, महात्मा फुलेंचं पुस्तक आहे. याच्यामध्ये हे म्हणतात की स्त्री आणि पुरुष या उभयंतामध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. आता झाली पंचायत. म्हणजे महात्मा फुले हे स्त्रियांना श्रेष्ठ मानतात, पुरुषांपेक्षा कनिष्ठ म्हणजे पुरुष कनिष्ठ आहेत, स्त्रिया श्रेष्ठ आहेत. आणि त्यामुळं महात्मा फुलेंचं जेव्हा विश्लेषण करतात, गेल आंबेड आणि बरेचसे जे लोक विश्लेषण करतात तेव्हा त्यांना स्त्रीवादी म्हणतात, फेमिनिस्ट म्हणतात. आता हा जो भाग आहे की महात्मा फुल्यांना स्त्रीवादी किंवा फेमिनिस्ट म्हटलं जाते आणि स्त्री पुरुषांमध्ये महात्मा फुले हे स्त्रियांना प्राधान्य देतात. हे आपल्याकरता करायची थोडंफार नवीन असेल, पण जे वाचतात त्यांना हे माहिती आहे की महात्मा फुले स्त्रियांना श्रेष्ठ मानतात. आता मूळ मुद्दा असा आहे की कशाकरता म्हणतात? श्रेष्ठ म्हणतात, पण का म्हणतात? त्याची कारण हे सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक, हे महात्मा फुलेंचं शेवटचं पुस्तक. हा त्यांचा धर्म आहे. जसं आपलं बुद्धायन धर्म आहे ना, हा महात्मा फुलेंनी सांगितलेला धर्म आहे, सार्वजनिक सत्य आणि त्याचंही धर्म पुस्तक. का म्हणतात? त्यांनी कारण दिलेली आहे. स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्या अनेक कारणांमध्ये त्या एक चर्चा आहे. त्या चर्चेमध्ये तुम्ही कधी याचा अध्ययन करा. ते म्हणतात की आई ही जन्मदाती आहे, ती सगळ्यांना जन्म देते. महापुरुषी असेल त्यालाही देते, सामान्य पुरुषाला देते, एक चोर असेल त्यालाही देते. जन्मदात्री कोण आहे? आई आहे. ती 9 महिने त्याचं उदरात पालन करते
आणि म्हणून ते श्रेष्ठ आहे, अशी फुल्यांची विचारसरणी आहे की आई ही जननी आहे, आईने जन्म दिला, आईने आम्हाला जग दाखवलं, म्हणून आई श्रेष्ठ आहे, फुले म्हणतात. अजून काय म्हणतात? स्त्री आणि पुरुष या दोघांवरही अनेक प्रकारची बंधने येतात. आता एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की बा एखाद्याची पत्नी मरण पावली, त्याला खूप दुःख होते की माझी जीवन संगिनी गेली. एखादीचा पती मरण पावला, तिलाही दुःख होते. ठीक आहे, खूप दुःख होते की माझं आयुष्य आता हे झालं. म्हणून बरेचदा स्त्री जी आहे तिला सती केलं जाते. किती माणसं सता झाले, बायको मेली तर किती माणसांनी जाणून घेतलं स्वतः इतिहासात, एकाने तरी आहे उदाहरण. आणि स्त्रियांच्या सतीचे किती उदाहरण आहेत. म्हणजे स्त्री पुरुषांपेक्षा ही जास्त प्रामाणिक आहे. तिचं दुःख जर पाहिलं तर पुरुषापेक्षा मोठं आहे. त्यामुळं स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. सहनशीलता, जर बहीण असेल तर ती जी आपल्या कुटुंबामध्ये तिची भावंड आहेत त्यांना सांभाळून घेते. बहीण ही भावांना आपल्या कुटुंबाला सांभाळून घेते. भाऊ असेल तोही कधी कधी सांभाळतो, पण बहिणी आणि भावांमध्ये कोण जास्त सांभाळते कुटुंबाला? मग कोण श्रेष्ठ आहे? स्त्री श्रेष्ठ आहे ना. फुल्यांचे जे विचार आहेत ते जर तुम्हाला खरोखर आजच्या त्यांच्या जयंती दिनी जर तुम्हाला अनुभवायचे असतील तर फुल्यांनी जे विचार मांडले ते तुम्ही लक्षात घ्या. फुल्यांचे विचार जर तुम्ही चांगल्या रीतीने अभ्यासलं तर तुम्हाला कळेल की या माणसाने स्त्रियांकरता काय नाही केलं. आज आपण फुल्यांना, बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं, गुरुस्थानी ठेवलं. फुल्यांनी, आपण ऐकलंय की फुल्यांनी स्त्री शिक्षणाकरता, त्याचबरोबर अस्पृश्यांकरता हौद हे करण्याकरता, महिलांसाठी पहिली शाळा काढली, याकरता आपण त्यांना मोठं म्हणतो. पण फुल्यांचं जे जीवन आहे संपूर्ण ते किती क्रांतिकारी आहेत, किती याच्याविषयी आपल्याला फार कमी कल्पना असते. फुल्यांचा जन्म केव्हा झाला? 1827 मध्ये. 1827 मध्ये तुम्हाला 1818चा एखादा प्रसंग आठवतो काय? 1818 1 जानेवारी 1818 मध्ये काय झालं होतं? भीमा कोरेगाव. आणि त्या युद्धाचा परिणाम काय झाला? त्या युद्धाचा परिणाम काय झाला? पेशवाई संपली आणि इंग्रजांचं राज्य कायम झालं. ठीक आहे. पेशवा कोण होता? ब्राह्मण होता आणि त्यांनी ब्राह्मणी राज्य स्थापन केलं होतं. आता एका ताईने गाणं म्हटलं की बा गडामध्ये मडकं होतं, कमरेला झाडू होता, अशा एका ताईने आताच गाणं म्हटलेलं आहे. केव्हा होतं? कोणाच्या काळात होतं? त्यात तो पेशवा संपला, इंग्रजांचं राज्य आलं. आणि फुल्यांचा जन्म केव्हा झाला? 1827 मध्ये. त्यांचं निधन केव्हा झालं? 1889. आणि बाबासाहेबांचा जन्म केव्हा झाला? किती फरक आहे? 1-1.5 वर्ष फक्त तारखेनं बघितलं तर. आता तुम्हाला यानंतर जर तुम्ही 1818 आणि 1890 याच्यातला जर तुम्हाला राहील तर तुम्हाला फुले केव्हा जन्माला आले आणि फुले केव्हा निर्वतले हे तुमच्या लक्षात येईल. मग ज्या वेळेस पेशवाई संपली, पेशव्यांचा अंमल संपला, त्यावेळेस या महाराष्ट्रात पुणे भागात काय चित्र असेल? सामाजिक असमानता जी ब्राह्मणांनी तयार केली. पेशवा म्हणजे ब्राह्मण आणि पेशवाई म्हणजे ब्राह्मणाचं राज्य. आणि ब्राह्मणांचं राज्य म्हणजे काय? ब्राह्मणांचं राज्य म्हणजे स्त्री, शूद्र, शूद्रातिशूद्र हे नीच आहे, हे म्हणजे ब्राह्मणांचं राज्य. आणि त्या काळात इंग्रजांचं राज्य आलं, पेशवाईचं राज्य संपलं,
पण पेशवाईचा विचार संपला होता काय? तो कायम होता. आणि त्यामुळे मग त्या काळात फुले जन्माला आले. यावरून तुम्ही विचार करा की तो काळ कसा असेल. फुल्यांचा काळ कसा असेल की ज्या वेळेस महाराष्ट्रात जरी पेशव्यांचं राज्य जरी संपलं असलं तरी ब्राह्मणांचा विचार या राज्यामध्ये प्रामुख्याने करायचा. तोच विचार चालायचा. आणि त्या काळामध्ये फुले जन्माला आले आणि त्यांनी कार्य केलं. किती कठीण कार्य होतं. फुल्यांचं कार्य हे आजच्या सारखं आपल्याला सोपं वाटते, पण त्या काळामध्ये ज्या काळामध्ये फुले जन्माला आले त्यावेळेस ब्राह्मणी विचाराचा पगडा या संपूर्ण राज्यावर होता. फुल्यांनी मुलींसाठी शाळा निर्माण केली. काय झालं होतं फुलांचं बरोबर नेमकं. फुले माळी समाजाचे, आपण ज्यांना माळी म्हणतो, कुणबी म्हणतो, बागा पिकवणारे, त्यांचं पालन पोषण त्यांच्या वडिलांनी केलं. एक गोष्ट सांगायची राहिली. फुल्यांची आई त्यांनी जन्म घेतल्यानंतर अल्पावधीतच दगावली. तथागताची आई, बाबासाहेबांची आई, या तिघांनीही मातृवियोग सहन केलेला आहे. फुल्यांनी, तथागतांनी आणि बाबासाहेबांनी तेव्हा जगावली. वडिलांनी, गोविंदरावांनी त्यांचं लालन पालन केलं, त्यांना शिकवलं. पंतोजीच्या शाळेत शिकवलं, ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेत शिकवलं, काही शिक्षक हे करून शिकवलं. आणि मग त्यांचे बरेचसे ब्राह्मण मित्र झाले. त्या ब्राह्मण मित्राच्या एका लग्नात त्या मित्रांनी बोलावलं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की त्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमधून यांना हाकलण्यात आलं. काय म्हणून हाकलण्यात आलं? अरे शूद्रा, अरे नीचा, ब्राह्मणांच्या बरोबर बसतोस, तुझी आमच्या बरोबर वरातीत येण्याची गरज आहे काय? तुझी लायकी आहे काय? आणि म्हणून त्यांनी फुल्यांना तिथून हाकललं. आणि ही गोष्ट फुल्याच्या किती जिव्हारी लागली असेल. आता असाच प्रसंग बाबासाहेबांच्या बाबतीत होतो. तुम्ही आता 19-20 तारखेला महाडचा संग्राम बघितला. काय होता तो? चौदार तळ्यावर बाबासाहेब पाणी प्यायला गेले. पाणी प्राशन केलं 20 मार्च 1927. मग त्यानंतर सवर्णांनी काय केलं? सवर्णांनी काय केलं? सवर्ण म्हणाले की एका महाराणी 14 तळाव बाटवलं आणि बाटवल्यामुळं त्याचं शुद्धीकरण केलं. त्या तलावात गाईचं शेण, मूत, दूध वगैरे झालं, पंचगव्य म्हणतात ते टाकलं. मग पुढे काय झालं? ती गोष्ट जेव्हा बाबासाहेबांना कळाली तेव्हा बाबासाहेब म्हणाले की बा 14 तळ्याचं पाणी मी हाताला स्पर्श केला म्हणून ते विटाळलं. त्या तलावामध्ये जनावर पाणी पितात, गाई, गुरं, ढोरं, म्हशी सगळं पाणी पितात, त्याच्याने नाही बाटत. आणि मी तलावात हात लावला म्हणून तलाव बाटलं आणि त्याचं शुद्धीकरण शेणमूत टाकून गेलं. मग माझी किंमत काय? मी कोण आहे? मी माणूस आहे. तर माणसाच्या हात, एका माणसाचा हात त्या पाण्याला लागला, पाणी बाटलं आणि पाण्याचं शुद्धीकरण हे कशामुळे झालं? गाईच्या शेणमुतामुळं. मग माझी किंमत काय आहे? मी कोण आहे? आणि मग त्याच्याकरता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह पुकारला 25 डिसेंबर 1927. आपण मनुस्मृती दहन दिवस म्हणून पाहतो. ही घटना 19 आणि 20 ला घडली, मार्च महिन्यात. आणि त्याच्यानंतर महाडच्या सत्याग्रहाची घोषणा झाली. महाडचा सत्याग्रह हा कशामुळे झाला? हा काय त्या पाण्याला पिण्यासाठी झाला काय? त्यावेळेस बाकी तलाव नव्हते. तो सत्याग्रहाच्या करता झाला कारण बाबासाहेब म्हणाले एक माणूस म्हणून माझी किंमत काय? जर मी सर्वांसारखा समान अधिकारी असेल, माझे जर रक्त बरोबरीचे असतील, तर माझ्या स्पर्शामुळे जर पाणी वाटते तर मी पुन्हा सत्याग्रह करेन आणि माझा पाणी पिण्याचा हक्क कायम करेन. आता याच्यावरून तुम्ही त्या व्यक्तीची मनोवृत्ती समजून घ्या. बाबासाहेबांच्या मनात मी पाण्याला हात लावून पाणी विटाळलं, आता मी माझा माणुसकीचा हक्क कायम करेन,
याच्याकरता बाबासाहेब पेटून उठले. आणि आज जर तुम्ही महाडला गेलात तर तिथं जो स्तंभ आहे 14 तिथं काय लिहिलेलं आहे? हा संघर्ष पाण्यासाठी नसून मूलभूत मानवी हक्कासाठी आहे. फुल्यांच्या बाबतीत तेच झालं. वरातीतून काढून टाकलं आणि त्यावेळेस फुल्यांच्या डोक्यात हा प्रश्न आला की माझी किंमत काय आहे? मी मानव म्हणून माझी किंमत काय आहे? ही कशी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये मी वरातीत माझ्या मित्राच्या वरातीत बरोबरीनं चालायला लागलो म्हणून हा ब्राह्मणांचा हा पूर्ण वर्ग हा मला वाईट टाकतोय, मला बाहेर काढतोय. तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या की कोणाला कोणती गोष्ट केव्हा लागेल. हे जे महापुरुष आहेत ना, हे महापुरुष जी आहेत त्यांच्यामधला जो स्वाभिमान आहे, त्यांचा स्वभाव जो आहे तो समजून घ्या. फुल्यांनी शाळा काढली, महिलांकरता शाळा काढली. सगळे रेफरन्सेस तुम्हाला माहिती आहेत. पहिल्यांदा त्यांनी जी शाळा काढली त्या शाळेमध्ये अस्पृश्य, अजून बहुतेक शूद्र आणि अतिशूद्र यांचं होतं. त्याच्यानंतर पुढे त्यांनी अतिशूद्रांकरता वेगळी शाळा काढली. त्याचे सगळे उदाहरणं आपल्याला समजतात, त्यांनी दिले आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यांनी महिलांकरता, जे महिला श्रेष्ठ म्हणतात ते, त्या शाळांमध्ये महिलांकरता, मुलींकरता त्यांनी शाळा काढली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते एकटे शिक्षक होते, मुली जास्त होत्या, त्यामुळे त्यांनी सावित्री आईला त्यांनी ते शिकवलं. ती पहिली विद्यार्थिनी, तिला शिकवलं आणि तिला त्या महिलांना शिकवण्याकरता हे केलं. एवढंच केलं का फुल्यांनी? फक्त फुल्यांनी एवढंच केलं? फक्त फुल्यांनी, तुम्हाला कल्पना असेल की त्या काळामध्ये विधवा वपन, विधवेला तिचे केस काढून तिला विद्रूप करायचे. कशामुळं? की जर समजा हिचं वाकडं पाऊल पडलं, हिचे केस कापले नाही, ही सुंदर दिसेल, हिचं वाकडं पाऊल पडलं तर धर्म भ्रष्ट होईल. फुल्यांनी काय केलं? केश वपनाची पद्धती बंद केली, त्याकरता आंदोलन केलं. तेवढंच केलं काय? त्यांनी ज्या महिला कोणत्याही गोष्टीमुळे, कदाचित एखाद्या दुर्घटनेमुळं ज्या गर्भवती राहिल्या, त्यांच्याकरता त्यांनी एक पूर्ण आपल्या घरी, स्वतःच्या घरी त्यांच्याकरता त्यांनी एक वेगळं हेच उघडलं. कोणा विधवेचे अज्ञानपणाने वाकडे पाऊल पडून ती गरोदर झाली तर तिने आपल्या घर नंबर 395 घरात गुप्तपणे बांध होऊन जावे. ही फुल्यांची ऍडव्हर्टाइजमेंट आहे आणि ही ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनी मोठ्या कागदावर छापून पूर्ण पुणे शहरावर लावली होती. आपल्यापैकी किती लोकांना माहित आहे की स्त्रियां या श्रेष्ठ, जर एखाद्या विधवेनी, ब्राह्मण विधवेनी जर कदाचित तिचं वाकडं पाऊल पडलं असेल आणि ती जर गर्भार असेल तर तिने माझ्या घरी यावं, बाळंतपण करावं, बाळाला ठेवावं आणि निघून जावं, पण बालहत्या, भ्रूण हत्या करू नये असा प्रयत्न फुल्यांनी केला. स्त्रियांकरता जे फुल्यांनी केलं त्याला तो तोड नाहीये. ह्या ज्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये जेव्हा फुले म्हणतात बहुपत्नीत्वाची प्रथा, पुरुषांना ते म्हणतात की पुरुष आपल्या मनमौजीसाठी एक बायको, 2 बायको, 3 बायका ठेवतात. त्या काळामध्ये प्रथा होती. जर बाईने ठेवलं तर काय होईल? तुम्ही सहन कराल म्हणून स्त्री श्रेष्ठ आहे. तुम्ही नाही सहन करणार, पुरुष मनमौजी करतात, स्त्रियांवर बंधनं लागतात. स्त्रियांनी सहन केलं आतापर्यंत, या उपर होऊ नये म्हणून त्यांनी म्हटलं की बहुपत्नीत्वाची प्रथा ही बंद झाली पाहिजे, विधवा विवाह झाला पाहिजे. एवढंच माहित आहे की फुल्यांनी महिलांकरता, मुलींकरता शाळा काढली, सावित्रीबाईंना तिथं ठेवलं आणि त्यानंतर स्त्रियांकरता शिक्षणाला एक चालना मिळाली. पण स्त्रियांचे जे मूलभूत अधिकार आहेत, स्त्रियांचे जे अधिकार आहेत, त्या अधिकारांविषयी फुल्यांनी किती जागरूकपणे काम केलं याच्याविषयी आपल्याला कल्पना नाहीये. हे आजची जी व्यवस्था जी आहे ना, जी आज आपण सुधारणा म्हणतो ना, या सुधारणेचे, ह्या सगळ्या ज्या सुधारणा आहेत, ज्या आजच्या काळात तुम्हाला शिक्षणाच्या सुधारणा, स्त्री पुरुष समानतेच्या सुधारणा, या सगळ्यांचा उद्घोष करणारा पहिला क्रांतिकारी फुले आहे.
फुल्यांनी आधुनिक काळामध्ये हे जे तुमच्या स्त्रियांचे सगळे हक्क आहेत यांची लेखी या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये याची सनद इथं मांडलेली आहे. आता फुल्यांच्या जीवनाविषयी आपल्याला अनेक गोष्टी माहित आहेत, त्यामुळे पुन्हा त्या सांगायची गरज नाही. पण एक लक्षात घ्या, स्त्री पुरुष समानतेमध्ये त्या काळामध्ये ब्राह्मणी धर्माने अनेक गोष्टी लादल्या होत्या. तुम्हाला कल्पना आहे मनुस्मृती काय म्हणते? मनुस्मृती म्हणते स्त्रिया या पतिता आहेत. फुले काय म्हणतात? स्त्रिया या पतिता नाहीत, त्या पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आता मनुस्मृतीचे सगळे आपण उदाहरण पाहायला गेलो तर बराच उशीर होईल. फुले यांचं कार्य म्हणजे त्यांचं शैक्षणिक कार्य, त्यांचं शेतकऱ्यांप्रती कार्य, त्यांचं कामगारांप्रती कार्य प्रचंड कार्य आहे. त्यांचं लेखन कार्य जर तुम्ही आजच्या या काळामध्ये जर फुल्यांचा विचार कराल तर फुल्यांच्या आधी तुम्हाला एकही व्यक्ती तेवढा सुधारक मिळणार नाही फुल्यांच्या एवढा. बाबासाहेबांनी फुल्यांना गुरु मानलं. का मानलं? कारण असेल काही. आपण बघतो की बाबासाहेबांनी फुल्यांना गुरु म्हटलं. महाडचं एक उदाहरण आहे. सत्यशोधक मंडळी, फुल्यांची ज्या सोबतची जी मंडळी होती त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या नावाचा धर्म स्थापन केला. एक पूर्ण विवाह पद्धती, सिद्धांत, तत्व, त्याला ते न्याय म्हणतात. याच्यामध्ये या ग्रंथामध्ये फुल्यांनी सार्वजनिक सत्य म्हणजे काय, सत्य वर्तन म्हणजे काय, स्त्री पुरुषांनी कसं वागावं, आपसानी एकामेकांनी जातीभेद पाळू नये, हे सगळं याच्यामध्ये फुल्यांनी त्याच वेळेस केलेलं आहे. म्हणजे 1890च्या सुमारास मृत्यूपूर्वी त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. अस्पृश्यता पाळू नये, आपल्या बांधवांना दूर लेखू नये, हे सगळं फुल्यांनी त्या काळात सांगितलं. हे फुल्यांचे सिद्धांत फार महत्वाचे आहेत, कारण मनुस्मृतीचा तो काळ होता, मनुस्मृतीचा अंमल चालायचा भारतात. आता मला एक सांगा, फुल्यांच्या अनेक कार्यापैकी एक कार्य महत्वाचं आहे. आपल्या इकडे बऱ्याचशा पार्ट्या ज्या आहेत राजकीय पक्ष, ते म्हणतात आर्य ब्राह्मण विदेशी आहे. म्हणतात की आर्य ब्राह्मण हे विदेशातून आले. हा पहिला सिद्धांत कोणी मांडला? कोणी मांडला हा सिद्धांत की आर्य ब्राह्मण विदेशी आहेत? बळीराजा, या देशाचा बळीराजा हा मुख्य राजा होता. इडापिडा जाओ आणि बळीच राज्य हो, आर्य ब्राह्मण विदेशी आहेत हे सांगणारा पहिला महापुरुष कोण होता? महात्मा फुले, ज्यांनी या गुलामगिरीमध्ये, हे जे गुलामगिरीमध्ये जे नमूद केलं आहे ना, हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आर्य आणि ब्राह्मण जे आहेत, ही ब्राह्मणी संस्कृती ही विदेशी संस्कृती आहे, ही इथली मूळ संस्कृती नाही. फुल्यांचं मोठं पण जर आपण पाहायला गेलो, किती गोष्टी सांगता येतील. अध्यापनाचा विषय नाही, तो समजून घेण्याचा विषय आहे. बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह पुकारला. सत्यशोधक मंडळी ही जी फुल्यांची अनुयायी मंडळी होती, या फुल्यांच्या अनुयायी मंडळींना याच्यामध्ये ते असं समजायचे की बा इंग्रज धार्जिने आहेत, हे इंग्रजांचा पक्ष घेणारे आहेत, म्हणून यांना या आंदोलनात बोलावू नका. बाबासाहेब काय म्हणाले? सत्यशोधकांना किंवा सत्यशोधकी मंडळांना या आंदोलनात समाविष्ट करू नका, हे मला बिलकुल पसंत नाही आहे. हे तेच लोक होते ज्यांनी पहिल्यांदा, तेच फुल्यांचे लोक होते सत्यशोधकी, ज्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे पहिल्यांदा सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर मी सुद्धा सत्यशोधकी आहे. बाबासाहेब म्हणतात मी फुल्यांचा अनुयायी आहे, मी सत्यशोधकी आहे. सत्यशोधकी म्हणजे जो फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला, मी त्याचा अनुयायी आहे असं बाबासाहेब म्हणतात. का म्हणतात? त्याची पार्श्वभूमी जर लक्षात घ्याल, आम्हाला फक्त एवढं सांगितलं जाते की बाबासाहेबांनी फुल्यांना गुरुस्थानी म्हणलं. का म्हणलं माहित नाही. बाबासाहेबांचे गुरु, बाबासाहेबांना गुरुवर्य आपले कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे बाबासाहेबांचे गुरु आहेत. केळुस्कर यांना बाबासाहेबांनी आपला धम्मपिता मानलेला आहे.
आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहिती आहे की केळुसकर जे आहेत, बरेचसे लोक त्यांना RSS वाले तर ब्राह्मण वगैरे म्हणत होते, कुणबी होते. आणि केळुसकर हे बाबासाहेबांचे धम्मपिता आहेत. काय पुरावा आहे? पुरावा पाहिजे ना. तुम्ही बाबासाहेबांचा धम्मदीक्षेचा अंक बघितला? धम्मदीक्षेच्या अंकामध्ये नमूद आहे की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा देण्याच्या आधी म्हटलं की आज माझ्या वडिलांचा मृत्यू दिवस आहे, 2 मिनिटं आपण श्रद्धांजली दिली पाहिजे. आहेत आताही आता म्हणजे तो अंक अवेलेबल आहे, मी प्रकाशित केलेला अजूनही जुनेही आहेत. मग कोण व्यक्ती असं होतं की जे 14 तारखेला ज्याचं निधन झालं? रामजीचं तर इकडे आपल्या फेब्रुवारीमध्ये निधन झालंय, ऑक्टोबरमध्ये नाही झालंय. ऑक्टोबरमध्ये केळुसकरांचं निधन आहे आणि केळुसकरांना त्यांनी धम्मपिता मांडला. आणि बुद्धाचा मार्ग बाबासाहेबांना कोणी सांगितला? म्हणून त्याचे धम्मपिता केळुसकरांचा आणि बाबासाहेबांचा जो सहसंबंध आहे तो एक वेगळा विषय, आपण कधीतरी त्यावर चर्चा करू. आणि हे केळुसकर कोण होते? तर हे केळुसकर सत्यशोधकी होते, फुल्याच्या पठडीतले होते. फुल्याच्या अनुयायांपैकी जे लोक होते त्यांच्यापैकी केळुसकर होते. आणि त्यामुळे बाबासाहेबांना जी शिकवण मिळाली, फुल्यांची शिकवण काय ती केळुसकरांनी सांगितली. आणि म्हणून बाबासाहेब आपल्या फुलेंना गुरु मानतात. दुसरं, गोपाळबाबा वलंगकर, रमाईचे मोठे वडील, बाबासाहेबांचे सासरे कोण होते? गोपाळबाबा वलंगकर सत्यशोधकी होते, फुल्यांचे अनुयायी होते. हे असं नाही झालं की एकाच रात्रीमध्ये बाबासाहेब आले आणि त्यांनी म्हटलं फुले माझे गुरु आहेत. ही एक परंपरा आहे, पूर्ण ही विचारांची परंपरा आहे. आणि या विचाराची पहिली सुरुवात जर कोणी केलं असेल तर ती महात्मा फुल्यांनी केलेली आहे. महात्मा फुल्यांचं मोठंपण समजून घेण्याकरता बहुआयामी समजावं लागते. महात्मा फुल्यांना शिक्षणाबद्दल आता एका ताईने सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. फुल्यांचं आपण जी थोरवी गातो शिक्षणाबद्दल ती महत्वाची आहे. त्यांनी हंटर कमिशनला निवेदन दिलं. काय निवेदन दिलं? हंटर कमिशन काय होतं? शिक्षण धोरण कसं असावं. आता आमचे राहुल तामगाडगे शिक्षण धोरण कसं असावं याच्यावर थोडं काम करतायत. शिक्षण धोरण म्हणजे काय? आपल्याकडे धोरणात्मक बाबींवर विचार कमी करतात. त्या काळामध्ये मेकाले पासूनची जी शिक्षण पद्धती आहे त्यावर आम्ही काम करतो, तर आम्हाला थोडीफार कल्पना आहे. त्यावेळेस इंग्रजांनी शिक्षण पद्धती लागू केली. राज्य इंग्रजांचं होतं, पण इंग्रज हे ब्राह्मणांच्या कैयात होते. ब्राह्मण जसं म्हणायचे तसेच इंग्रजी करायचे, कारण इंग्रजांना वाटे की जर ब्राह्मण माझ्यासोबत राहिला तर माझं राज्य कायम राहील. जेवढे मामलतदार, तालुकादार, न्यायाधीश हे सगळे त्यावेळेस ब्राह्मण असायचे. का? कारण की इंग्रजांची शिक्षण पद्धती अशी होती की वरच्या वर्गाला शिकवा, मग ते झिरपत ही वरची मंडळी मध्यम वर्गाला शिकवेल आणि हा मध्यम वर्ग खालच्या वर्गाला शिकवेल. याला म्हणतात झिरपण्याची शिक्षण व्यवस्था. ही झिरपण्याची शिक्षण व्यवस्था ही चुकीची आहे. तुम्ही बहुजन व्यक्तीला शिक्षण द्या, सर्वसामान्य माणसाला शिक्षण द्या, असं हंटर कमिशन मध्ये, त्या हंटर कमिशन समोर फुले बोलले आहेत. शिक्षण धोरण कसं असावं? फुले म्हणतात की तुम्ही आतापर्यंत या सवर्णांना, ब्राह्मणांना प्रचंड शिक्षण दिलेलं आहे, खूप पैसा खर्च केलाय. त्याच्यापैकी किती लोकांनी येऊन या आपल्या, ज्यांना तुम्ही बहुजन समाज म्हणतात, ज्यांना हे शूद्रातिशूद्र म्हणतात, यांच्या घरी येऊन शिकवलाय? असं व्हायला नको. शिक्षण पद्धती बदला. आणि असं हंटर कमिशन मध्ये फुल्यांनी म्हटलंय. आणि तेवढंच नव्हे, जर तुम्ही हंटर कमिशनला जे निवेदन दिलं ते जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की आज जे आपण सगळे शिकलो आहोत ना, त्या शिक्षण पद्धतीविषयी पहिल्यांदा जर कोणी आवाज उचलला असेल तर तो फुल्यांनी उचलला. आणि त्यामुळं आपण फक्त फुल्यांचं, आपलं त्यांचं जे कार्य आहे त्याच्या बारीक बारीक गोष्टी म्हणजे शिक्षण धोरण म्हणजे काय, फुल्यांचे झिरपण्याच्या पद्धती विरुद्ध फुल्यांनी काय बोलले आहेत, आणि शिक्षणाच्या सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करावा. प्रत्येकाला शिक्षण मिळालंच पाहिजे. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा म्हणजे प्रत्येक बालकाला शिक्षण मिळालंच पाहिजे, हा कायदा करावा अशी मागणी फुल्यांनी केली.
आपल्यापैकी सक्तीच्या शिक्षणाचा किंवा प्रत्येक बालकाला शिक्षण मिळालंच पाहिजे याच्याविषयी किती लोकांना माहिती आहे? आम्ही सगळे म्हणतो आम्हाला शिक्षण मिळालं, आम्ही फार आता पुढे गेलो, पण याच्याविषयी किती माहिती आहे? धोरणात्मक बाबींवर किती लोक विचार करतात? सक्तीच्या शिक्षणाचा कायदा या देशात फक्त एकाच राजाने लागू केला, ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. त्यांच्या करवीर संस्थानामध्ये शाहूंनी कायदा केला की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालंच पाहिजे आणि जर नाही देतील तर त्याच्या मायबापाला दंड केला पाहिजे. हा कायदा करणारा तो एकमेव माणूस आहे. त्याच्यानंतर कधीच नाही आला कसा कायदा. बाबासाहेबांनी महाडच्या आपल्या भाषणात बोलले की त्यावेळेस मिलिटरीच्या राज्यामध्ये एक चांगला कायदा होता. जे ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीला होते त्यांच्या मुलांना आणि त्या सोजिरांना ते शिक्षण द्यायचे. बाबासाहेबांची जी पिढी आहे ना, मालोजी आहेत, बाबासाहेबांचे वडील आहेत, रामजी मालोजी, पूर्ण जी पिढी आहे त्यांचे वडील होते, त्यांचे आजोबा मिलिटरीत होते. त्यांना शिक्षण मिळालं इंग्रजांच्या काळात, कारण इंग्रज त्यांच्या हे करायचे. सर्वसामान्यांना शिक्षण नव्हतं. बाबासाहेबांनी काय केलं? फुल्यांचं बघा, फुल्यांच्या नंतर शाहू आहेत आणि मग बाबासाहेबांनी, जेव्हा बाबासाहेबांनी घटना दिली, संविधान की जय, संविधान सगळं आपण घेऊन बापरे संविधानाचा खूप गौरव करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 ला जे संविधान दिलं त्याच्यामध्ये काय नमूद केलं? मुलांना शिकवू नये की शिकवावं? काय नमूद केलं? त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी नमूद केलं, हे संविधान लागू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत वय वर्ष 6 ते वय वर्ष 14 या प्रत्येक मुलाला शिकवणं हे सरकारची जबाबदारी आहे. 1950चं संविधान काढा आणि आजचं संविधान बघा, आजही ते नाही आहे कलम. आता फक्त असं म्हटलेलं आहे की 6 ते 14 वर्ष पोरांचा शिक्षण हा मूलभूत हक्क असेल, पण तो हक्क सुद्धा सरकार ज्या पद्धतीनं देईल, जसे कायदे करून देईल, जसे RTE वगैरे अशा कायद्याने दिले जाईल, पण प्रत्येकाचा हक्क नाही आहे. आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, शिक्षण तुमचा हक्क आहे काय? शिक्षण घेणं हा तुमचा हक्क आहे काय? चुकीचं बोलता तुम्ही. शिक्षण घेणं तुमचा हक्क नाहीये. PMI पॉय फाउंडेशनच्या निकालाप्रमाणे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे शिक्षण घेणं हा हक्क नाहीये. शिकवणं, शाळा काढणं, कॉलेजेस काढणं हा हक्क आहे. आपल्यापैकी जर कोणी वकील असेल तर त्यांना विचारा, PMI पॉय फाउंडेशनचा निकाल आहे की शिक्षण घेणं हा मूलभूत हक्क नाहीये. शिक्षण देणं, शिक्षणाचा व्यवसाय करणं हा मूलभूत हक्क आहे. कारण की मूलभूत हक्कांच्या ज्या यादीमध्ये व्यवसाय करणं हा हक्क मूलभूत आहे. त्यामुळे एखादा माणूस शिक्षण संस्था काढून जर कोणाला शिकवते तर तो त्याचा मूलभूत हक्क होते. पण मी एक माणूस आहे, या देशाचा नागरिक आहे, मला तुम्ही शिकवलंच पाहिजे हा माझा हक्क नाहीये. कुठं आहोत आपण? फुले शाहू आंबेडकरांचं जेव्हा आपण नाव घेतो आणि त्यांच्या जे आधारभूत जे सिद्धांत आहेत, शिक्षणाचे सिद्धांत आहेत, स्त्री पुरुष समानतेचे सिद्धांत आहेत, त्याच्यावर आपण लक्ष देत नाही. फुल्यांनी त्यावेळेस हंटर कमिशनला म्हटलं की शिक्षणाचा हक्क हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क असला पाहिजे आणि त्याच्याकरता सक्तीच्या शिक्षणाचा कायदा असला पाहिजे. बाबासाहेबांनी म्हटलं की 10 वर्षाच्या आत संविधान लागू झाल्यापासून प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालंच पाहिजे. आता शिक्षण धोरणावर, समाजकारणावर आपण खूप जरी हे केलं तरी आम्हाला काय आढळते? आपल्या समाजामध्ये मूलभूत सिद्धांताविषयी एक अनास्था आहे. मूलभूत जे सिद्धांत आहेत शिक्षणाचे, समाज व्यवस्थेचे, त्याच्यामध्ये आपल्याकडे अनास्था आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब जेव्हा ते म्हणाले की मी सुद्धा सत्य शोधतीच आहे, याचा अर्थ तुमच्या आता हळूहळू लक्षात आला असेल की फुल्यांना बाबासाहेबांनी का गुरु मानले. शूद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक बाबासाहेबांनी फुल्यांना समर्पित केलं. कारण ते म्हणाले हा स्वतःला शूद्र म्हणणारा असा महान माणूस होता ज्यांनी शूद्रत्वाला एक उंची आणली. ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये शूद्रांना खालचं समजलं गेलं. या माणसाने आपल्या कर्तृत्वाने हे दाखवून दिलं की बा जातीची उतरंड अशी नाही, उलट झाली पाहिजे. त्यामुळं ज्यावेळेस आज आपण जेव्हा फुल्यांना स्मरण करत आहोत तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या फुल्यांच्या विषयी जर आपण, जसं आता मी तुम्हाला सांगितलं, आता फुल्यांचं जे
त्यांची जी व्यक्तिरेखा, आता आपण हे बघितलं की त्यांनी कशा प्रकारचे अशा पोस्टर्स हे याच्यात लावले होते. फुलांची त्यांचं कार्य तुम्हाला कुठेही मिळेल, पण त्यांची एक व्यक्तिरेखेतले एक दोन उदाहरण मी तुम्हाला देतो. काँग्रेसचं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये आम्हाला स्वराज्य मिळालं पाहिजे अशा प्रकारे त्यांची मागणी होती. चुकीची मागणी नव्हती. त्यावेळेस ते म्हणजे वसाहतीचं साम्राज्य स्वराज्य मागत होते. आजच्यासारखं पूर्ण टोटल इंडिपेंडन्स नव्हतं, पण जे काही होतं. फुल्यांनी काय केलं? फुल्यांनी त्या अधिवेशनापुढं एक मोठा शेतकऱ्यांचा पुतळा उभारला. शेतकऱ्याचा स्टॅच्यू तो बनवला आणि त्या अधिवेशनापुढे ठेवला. त्या अधिवेशनापुढे ठेवला म्हणजे आता बघा आपल्याकडे म्हणजे फुल्यांची जी कार्यपद्धती आहे त्याच्यामुळे त्या व्यक्तिरेखेमधून तुम्हाला कळेल की फुले महान कसे आहेत. जेव्हा त्या काळी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या समोर एका शेतकऱ्याचा पुतळा आहे, त्याचे कपडे फाटलेले आहेत, त्याचं पोट उपाशी आहे, अशा प्रकारचं चित्रण फुल्यांनी जेव्हा केलं आणि ते अधिवेशनापुढे ठेवलं आणि तिथं काँग्रेसला सांगितलं, अरे स्वराज्य मागता बरोबर आहे, कोणाकरता स्वराज्य मागता? शेतकऱ्याकरता ना. की तुम्ही फक्त एक ब्राह्मणी वर्ग जो आहे, जो शिकलेला वर्ग आहे, तो या देशाचा सत्ताधारी व्हावा याच्याकरता स्वराज्य मागता, की जो शेतकरी उपाशी आहे. हे जे आहे ना पुस्तक शेतकऱ्याचा आसूड, शेतकऱ्यांची कशी दैनावस्था आहे, हा अन्नदाता कसा उपाशी आहे याच्यावर त्यांनी लिहिलं. फक्त लिहिलं नाही तर काँग्रेसच्या त्या अधिवेशनापुढं शेतकऱ्याचा पुतळा उभा केला आणि दाखवलं ही वस्तुस्थिती आहे. फुल्यांचं जीवन जे बहुआयामी जीवन जे आहे ते आपण बघितलं पाहिजे. फुल्यांनी एक झाड काढलं आणि त्या झाडामध्ये ते दाखवलं, त्याला एक त्यांनी सुधारणेचं झाड म्हटलेलं आहे. फुल्यांनी सुधारणेचं झाड. आणि तिथं दाखवलं की बाई या झाडाची फळं ही फक्त ब्राह्मण खात आहेत, ब्राह्मण टाकत आहेत आणि बहुजन वर्ग मात्र हा दडलेला आहे, त्याला दडपून टाकण्यात येत आहे. तो पद लिहित आहे. बहुजन वर्सेस ब्राह्मण ही जी संकल्पना आहे फुल्यांची आहे. आणि सुधारणेचं झाड काढून त्याच्या प्रतिवितरित करून शेतकऱ्याचा पुतळा करून आणि स्त्रियांना तुम्ही आत्महत्या करू नका, तुम्ही भ्रूण हत्या करू नका, या सगळ्या सुधारणांचा प्रत्यक्ष जिवंत हे या व्यक्तीने केलेलं आहे. आपण फक्त फुल्यांचं महात्म्य जाणतो, फुल्यांचे विचार जाणून घ्यायची गरज आहे. आणि म्हणून फुल्यांच्या विचारांना आता याचे अनेक कंगोळे आहेत. फुल्यांचे बुद्धासंबंधी विचार, त्या काळातल्या मानवाधिकाराच्या चळवळीविषयी थॉमस पेनचं पुस्तक, अनेक बाबी आहेत. आपण जर समजायला गेलो तर आपल्याला बराच वेळ लागेल. पण थोडीशी एक तुम्हाला लक्षात आलं असेल की त्या काळात ज्या काळात ब्राह्मणांचं राज्य होतं, ब्राह्मण राज्य संपलं, इंग्रजांचं राज्य आलं. पण इंग्रज हे ब्राह्मणांच्या कैयाने वागायचे. त्यांचं जरी मुलकी झाला असं आपण म्हणू किंवा लष्करी अधिपत्य जरी इंग्रजाचं असलं तरी मुलकी संस्था या ब्राह्मणांच्या हातात होती. आणि त्याच्या विरुद्ध पहिलं बंड करणारा हा माणूस आहे. अनेक पुस्तकं लिहिली, अनेक बाबी लिहिली. मी संपवताना माझं निवेदन थोडं संपवताना मी एक या सार्वजनिक सत्यधर्म जे आहे या पुस्तकातल्या एक शेवटच्या 2 ओळी मी हे दाखवतो. स्त्री पुरुषांमध्ये निवड नसावी, गुणे आदरावी सर्व काळ. स्त्री पुरुषांमध्ये तुम्ही भेद करू नका, गुणे आदरावी सर्व काळ. गुणांचा तुम्ही आदर करावा. 19 शतकी ग्रंथ केला सिद्ध, वाचोत प्रबुद्ध ज्योती म्हणे. शेवटची ओळ आहे. हे जे धर्मपुस्तक आहे ना त्यांचं, या धर्मपुस्तकाची शेवटची ओळ आहे, वाचोत प्रबुद्ध ज्योती म्हणे. हा ग्रंथ कोणी वाचावा? प्रबुद्धांना वाचावा, प्रबुद्धांनी वाचावा. जर समजा फुल्यांना बुद्ध माहित नसते तर त्यांनी म्हटलं असतं प्रबुद्ध व्हावं, प्रबुद्धांनी वाचावं. बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत माहित आहे, बाबासाहेबांचा पेपर माहित आहे. आणि आपण सगळे म्हणतो की आम्ही प्रबुद्ध झालो पाहिजे, आम्ही बुद्धाच्या मार्गाने चाललो पाहिजे. फुल्यांनी ते तेव्हा सांगितलंय. म्हणजे 18व्या शतकाच्या शेवटी ते म्हणतात
की माझा हा जो धर्मग्रंथ आहे, सार्वजनिक सत्य म्हणजे काय, खरं म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, स्त्री पुरुष समानता म्हणजे काय, प्रत्येकाला राज्य करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाचे मानवाधिकार समान आहेत, सगळे स्त्री पुरुष समान आहेत, स्त्री ही श्रेष्ठ आहे पुरुषांपेक्षा, तिच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन लादू नये, मनुस्मृतीचा कायदा हा अत्यंत नीच कायदा, अनेक गोष्टी बोललेल्या आहेत. आणि मग काय म्हणतात की वाचवत प्रबुद्ध, बुद्ध म्हणे हा ग्रंथ कोणी वाचावा, प्रबुद्धांनी वाचावा. फुल्यांचं जीवन जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याला वेळ लागेल, त्याला क्रमाक्रमाने समजून घ्यावं लागेल. आज या त्यांच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली वाहताना मी फक्त एवढं म्हणेन की बा तुम्हाला जर फुल्यांच्या मोठ्यापणाची थोडीशी जरी पुसटची जरी कल्पना आली असेल तरी मी आजचं माझं हे जे तुमच्याशी हिदगुज आहे हे सफल झालं असं समजेन. जय भीम, जय ज्योती.